नमस्ते फ्रेंड्स, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअलिटी, सेल्फ डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल बोलते आणि माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मला जे काही अनुभव आले ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते. मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि प्रत्येक आठवड्याला यूट्यूबवर टॅरो कार्ड रीडिंग हे मी तुमच्यासाठी घेऊन येते. ही टॅरो कार्ड रीडिंग जी आहे ही जनरल असते, त्यामुळे तुम्हाला जे काही रेझोनेट होतं आहे ते तुम्ही घ्या आणि बाकीचे मेसेजेस तुम्ही सोडून द्या. इथे तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्ही वापरा. तर आजची पण रीडिंग घेऊन आलेली आहे. कार्ड्स मी ऑलरेडी काढलेले आहेत. तर आपण बघूया की आज काय कार्ड्स आलेले आहेत आपल्याला. आणि पहिलंच कार्ड आपल्याला आलेलं आहे आज कॉन्फ्लिक्टचं. सो काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालू आहे. आयदर कॉन्फ्लिक्ट आपल्या आउटसाईड चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व आहोत. नाही तर मग आपल्या मनामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालू आहे कुठल्या गोष्टींबद्दल. मे बी होकार असेल किंवा नकार असेल किंवा काय ही गोष्ट करू असेल किंवा नको करू असेल, अशी आपली द्विधा मनस्थिती चालू आहे आणि बेसिकली पीस नाही वाटत आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्फ्लिक्ट वाटत आहे. असं वाटतं आहे की आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहोत. त्यामुळे सुद्धा कदाचित कॉन्फ्लिक्ट होत असेल. कोणाचा मार्ग हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल किंवा कोणाला आपल्या पेरेंट्सना कन्व्हिन्स करावं लागत असेल, कोणाला आपल्या स्पाऊसना कन्व्हिन्स करावं लागत असेल. सो अशा गोष्टी होत असतील तर थोडंफार कॉन्फ्लिक्ट आहे इथे. कॉन्फ्लिक्ट असेल तर डार्क थॉट्स येणार, कारण आपल्या मनात वेगवेगळ्या गोष्टी येतात, डार्क थॉट्स येतात. तर तुम्हाला गाईड्स असं सांगतायत की स्टेबल राहा आणि गोष्टी आहेत ज्या त्या डिवाईनवर सोडून द्या आणि चांगली व्यवस्थित वेळ आली की व्यवस्थित आपल्याला बुद्धी सुचेल. जेव्हा वेळ नसते तेव्हा कदाचित गोष्टी होत नाहीत आणि आपण उगाचच थिंकिंग करून आपण आपलं माइंड ब्लॉक करून घेतो किंवा आपलं माइंड आपण कॉन्फ्लिक्टमध्ये जातो. ओके. आणि दुसऱ्या कुठल्या कॉन्फ्लिक्टमध्ये, आपण बाहेरच्या कॉन्फ्लिक्टमध्ये उगाचच इन्व्हॉल्व होऊ नका. तुमची खरंच तिथे गरज आहे तर इन्व्हॉल्व व्हा आणि स्वतःला त्याच्यापासून डिसइनमेंट म्हणजे वेगळं ठेवायचा प्रयत्न करा त्या गोष्टींपासून. जर का आउटसाईड कॉन्फ्लिक्ट असेल, आपल्या आजूबाजूला कॉन्फ्लिक्ट कुठे होत असेल तर डोंट बी पार्ट ऑफ दॅट अनलेस खरंच तिथे तुमची नीड आहे. ओके. सो प्ले इट सेफ. जर तुमचं, जसं मी म्हटलं, जर मॅटर तुमचं नसेल तर उगाचच कॉन्फ्लिक्टमध्ये पडू नका आणि म्हणजे स्वतःला त्याच्यात इन्व्हॉल्व करून उगाचच घेऊ नका. त्याच्याने पीस क्रिएट होईल नक्कीच. ओके. आणि लाईफमध्ये कोणाच्या तरी छान लविंग पर्सनॅलिटी येणार आहे, लविंग मॅन येणार आहे आणि जे कोणी शोधत आहेत किंवा लग्नासाठी बघत आहेत किंवा रिलेशनशिपसाठी बघत आहेत त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे दिसून येत आहे. सो आणि हे आल्या ऑटोमॅटिकली जेव्हा कोणी लाईफमध्ये येईल तेव्हा सगळे कॉन्फ्लिक्ट्स आणि हे हळूहळू दूर होतील असं याच्यातनं दिसत आहे. ओके. पॉवर ऑफ डिवाईन विजडम. जसं मी म्हटलं, आपलं विजडम वापरा. कॉन्फ्लिक्टमध्ये जास्ती पडू नका कुठल्याही. आणि तुमचं खरंच गरज असेल तर पडा. परत हे कार्ड्स आपल्याला तेच सांगत आहेत की तुमची तुम्ही वॉच करा, तुमच्या गोष्टी तुम्ही वॉच करा. यू नो व्हॉट इज बेटर फॉर यू आणि यू नो वेअर टू इन्व्हॉल्व बेसिकली. सो तिथेच राहा आणि पॉवर ऑफ जी डिवाईनची जी पॉवर आहे ती सगळ्या गोष्टी हळूहळू घडवून आणेल. रिसीव्ह करा चांगल्या गोष्टी. ओके. आणि कॉन्फ्लिक्टमध्ये पडू नका. ऑप्टिमिझम अगेन, बेटर पार्ट बघा गोष्टींचा. ऑप्टिमिझम म्हणजे एखादा ग्लास आपण हाफ भरलेला आहे तर आपला दृष्टिकोन असतो की तो हाफ भरलेला आहे का हाफ रिकामा आहे, राईट. तो आपला दृष्टिकोन असतो. तसंच ऑप्टिमिस्टिक राहा. ग्लास नेहमी अर्धा भरलेला आहे याच्याकडे लक्ष द्या, ना की ग्लास खाली आहे याच्याकडे लक्ष द्या. ओके. छोट्या स्टेप्स घ्या. तुम्ही डिवाईनला विचारू शकता, तुम्ही कोणाची तरी हेल्प घेऊ शकता. खरंच तुमच्या मनात खूप कॉन्फ्लिक्ट चालले असतील आणि तुम्हाला ते स्वतः सॉल्व्ह करता येत नसेल तर कोणाची तरी हेल्प घ्या. टेक स्मॉल स्टेप्स. डिवाईन नेहमी असं म्हणतात की आमची हेल्प कायम अवेलेबल आहे. कुठल्या ना कुठल्या वेळी ती तुम्हाला मिळते. तुम्ही जर का मेडिटेशन करत असाल तर स्वतःलाच आन्सर्स मिळू शकतात.
किंवा तुम्ही सायन्स वर बिलीव्ह करत असाल तर तुम्हाला सायन्स दिसतील किंवा कुठे वाचनात येईल, कुठे ऐकण्यात येईल, कुठला रीडिंग थ्रू ऐकण्यात येईल. तर अशा गोष्टीसुद्धा तुमच्याशी होऊ शकतात. सो आस्क फॉर हेल्प अँड हेल्प इज अवेलेबल फॉर यू. ओके. हे कार्ड्स आपले होते आजचे. अजून काही मेसेजेस आहेत का? ओके. एम्ब्रेस युअर पॉवर. तुम्ही तेवढे पॉवरफुल आहात की सगळ्या गोष्टीतनं बाहेर निघू शकता, स्वतःला हील करू शकता. सो प्लीज गो फॉर इट. आस्क फॉर युअर सेल्फ. इफ तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही कोणाची हेल्प घेऊ शकता. ओके. इमॅजिन सोल्युशन्स. जेव्हा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे तर नक्कीच काही ना काहीतरी सोल्युशन असेल. जेव्हा कॉन्फ्लिक्ट आहे तेव्हा त्याचं नक्कीच काही ना काहीतरी रेझोल्युशनसुद्धा असेल. सो ट्राय टू फाइंड इट आउट. सोल्युशन नक्कीच निघतं गोष्टींचं. डू ऑल थिंग्स इन मॉडरेशन. मॉडरेशनमध्ये गोष्टी करा. आत्ताच क्लिअर पिक्चर दिसत नसेल तर एक्स्ट्रीमला कुठलं डिसिजन घेण्याऐवजी कीप इट इन मॉडरेशन असं आपले गाईड्स आपल्याला सांगत आहेत. कुणाचं तरी काही लॉस असेल तर त्याच्यावर ग्रीफ करणं आवश्यक आहे, कारण मग आपण हील होतो आणि त्या गोष्टीतनं आपण बाहेर पडतो. सो असे हे आजचे आपले मेसेजेस आपल्या डिवाईनकडून, आपल्या गाईड्सकडनं आपल्याला मिळालेले आहेत. ओके. सो आजची रीडिंग मी इथेच थांबवते आणि परत पुढच्या वीकमध्ये सुद्धा अशीच रीडिंग घेऊन येईन. तोपर्यंत चॅनलवर बघत राहा आणि तुम्हाला आवडलं असेल, तुमच्यासाठी मेसेजेस वाटत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.